80च्या दशकापर्यंत ISI ही गुप्तचर संस्था जास्त चर्चेत नव्हती. भारतविरोधी अनेक दहशतवादी हल्ल्यात ISIचा सहभाग होता. 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धात ISI निष्प्रभ ठरली होती. त्यानंतर तिची नव्याने पुनर्बांधणी करण्यात आली. अमेरिकन गुप्तचर संस्था CIAने या एजन्सीला प्रशिक्षण दिल्याचेही सांगितले जाते. त्याच काळात सोव्हिएत सैन्य अफगाणिस्तानात तैनात होते. प्रॉक्सी वॉरद्वारे सोव्हिएत सैन्याचा पराभव करण्यासाठी अमेरिकेने दहशतवादी संघटनांचे जाळे निर्माण करून ISIला बळकटी दिली. अमेरिकन गुप्तचर एजन्सीने स्वतःच्या स्वार्थासाठी ISIला सुमारे 2 दशके प्रशिक्षण दिल्याचे सांगितले जाते. परिणामी ISI इतकी कुशल झाली की आज ती जगातील सर्वात धूर्त आणि कुप्रसिद्ध एजन्सी मानली जाते. गेल्या 2 दशकांमध्ये CIA कडून मिळालेल्या प्रशिक्षणाच्या आणि आखाती देशांकडून मिळालेल्या इस्लामिक निधीच्या मदतीने ISIने भारतात दहशतवाद पसरवण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. ISI काश्मीरमध्ये सतत सक्रिय राहिली. गेल्या अनेक दशकांपासून ISIने काश्मीरमधील तरुणांना दिशाभूल करून नवीन दहशतवादी संघटना निर्माण केल्या आहेत. गेल्या 2 दशकात भारतातील प्रत्येक दहशतवादी हल्ल्याच्या कटात आणि रणनीतीमध्ये ISIचा हात राहिला आहे.